काका पुतण्यांच्या जोड्या आणि त्यांच्या राजकीय कुरघोड्या. आता तर या सर्व राज्यातल्या पुतण्यांच्या जोडीला एक पुतणी पण काकाच्या विरोधात शड्डू ठोकून उभी आहे. खरं तर असं म्हणायला हरकत नाही की राज्यातल्या राजकारणाला या चुलत्यांच्या काका पुतण्यांच्या नात्यांची फोडणी मिळायला लागलेली आहे. याच विषयावरती आजचा आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते. नमस्कार मित्रांनो, पहिले खरं तर माफी मागतो आपली सर्वांची. गेले 2 दिवस खूप गडबड होती, एक शूट लागलं वेबसिरीजचं, त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला. पण आज जरा थोडा लवकर आलो, आटपून सगळं शूट आणि मग हा व्हिडिओ करायला घेतलाय. सर्वप्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय तसा थोडा गमतीशीर आहे आणि गमतीशीर असण्याबरोबरच नात्यांचे एक वेगळे कंगोरे राजकारणापोटी किंवा सत्तेच्या लालसेपोटी दाखवणारा देखील आहे. अर्थात सत्तेची लालसा म्हणण्यापेक्षा महत्वाकांक्षा असते आणि ती कोणाला नसावी, त्यामुळे गैर किती हे तुम्ही आणि आम्ही ठरवू शकत नाही. तर आज आपण याच सर्व नात्यांवरती, प्रामुख्याने काका पुतण्यांच्या आणि काका पुतणीच्या नात्यांवरती आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला या सर्व नात्यांवरती एक नुकतीच ज्येष्ठ नेते राज्यातले छगन भुजबळ यांनी एक मार्मिक टिप्पणी केली होती, ती मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण हा विषय पुढे बोलूया. ते म्हणाले होते की राजकारणातल्या सर्व पुतण्यांचे हल्ली DNA सारखेच झालेत की काय ते कळत नाहीये. अर्थात त्यांनी हे समीर भुजबळांनी त्यांच्या पुतण्यांनी नाशिकमध्ये एका मतदारसंघामध्ये बंडखोरी केली म्हणून बोलले होते ते. पण असं म्हटलं जातं, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की ही जी टिप्पणी त्यांनी केली की सर्वच पुतण्यांचे DNA सारखे आहेत की काय कळत नाही, पण खरं तर छगन भुजबळांचा समीर भुजबळांच्या या बंडखोरीला छुपा आशीर्वाद आहे. असो, निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा आपल्याला ते कळेलच खरं काय खोटं काय ते. आज आपण बोलणार आहोत ज्या काका पुतण्यांच्या जोड्यांबाबत. त्यात आपण पहिले या पुतण्यांमध्ये पडलेल्या एका पुतणीची पण भर आहे. ती कोण पुतणी आहे, तो विधानसभा मतदारसंघ कुठला, तो बोलूया आणि मग बाकीच्या विषयांकडे बोलूया. म्हणजे विषय एकच आहे पण बाकीच्या काका पुतण्यांच्या जोड्यांकडे बोलूया. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शरद पवार गटाकडनं आणि त्यांच्या विरोधात आता त्यांचीच पुतणी गायत्रीताई शिंगणे यांनी शड्डू ठोकलेला आहे. कारण आधी गायत्रीताई शिंगणे यांना उमेदवारी देणं निश्चित झालं होतं, ते कबूल केलं होतं. पण ऐन वेळेला राजेंद्र शिंगणे यांना शरद पवार गटाकडनं उमेदवारी मिळाल्यामुळे गायत्रीताई शिंगणे यांनी आपले काका, आपले चुलते राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात विधानसभेचा अपक्ष म्हणून, आता सध्या तरी मला वाटतं अपक्ष म्हणूनच त्या उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण वळूया राज्यातल्या इतर काका पुतण्यांच्या जोड्यांकडे. गाजलेल्या जोड्या काका पुतण्यांच्या. खरं तर सर्वात पहिले बीडमधले अत्यंत ज्येष्ठ नेते, ज्यांना मास लीडर म्हटलं जायचं, ते गोपीनाथराव मुंडे. गोपीनाथराव मुंडे आणि धनंजय मुंडे त्यांचे पुतणे. गोपीनाथराव मुंडे 2009ला लोकसभेला निवडून गेले आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आली 2013 साली. तेव्हा असं सर्वांना वाटत होतं की गोपीनाथराव मुंडेंची सावली म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते धनंजयराव मुंडे, त्यांचे पुतणे. धनंजयराव मुंडेंची स्टाईल, त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, काम करण्याची पद्धत, लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत ही थेट गोपीनाथराव मुंडेंसारखीच होती आहे. त्यामुळे असं समजलं जात होतं, असं म्हटलं जात होतं की येणाऱ्या विधानसभेची 2013च्या विधानसभेचं तिकीट हे
धनंजयराव मुंडे यांनाच मिळेल, पण त्यावेळेला ते तिकीट त्यांना मिळालं नाही आणि ते गोपीनाथराव मुंडे यांनी स्वतःची मुलगी पंकजाताई मुंडे यांना दिलं आणि मग तिथून खटके उडायला सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर धनंजय मुंडे बाहेर पडले. त्यांनी काकांना आव्हान दिलं. ते राष्ट्रवादीमध्ये गेले. मला वाटतं ते त्यानंतर ते APMC मार्केटमध्ये निवडून आले, तिथनंच बीडमधून. मग ते नगर परिषदेत निवडून आले. तिकडची नगर परिषद त्यांनी जिंकली. APMC मार्केटची निवडणूक जिंकली, नगर परिषदेची निवडणूक जिंकली. मग ते विधान परिषदेवरती आमदार म्हणून गेले, विरोधी पक्ष नेते झाले. आणि आता परत अजितदादा पवार भाजपच्या वळचणीला गेल्यानंतर, महायुतीमध्ये आल्यानंतर धनंजयराव मुंडे परत भाजपमध्ये आल्याने आता ते लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी पंकजाताई मुंडेंचा प्रचार केला. आणि आता याच पंकजाताई मुंडे आणि त्यांची दुसरी बहीण प्रीतमताई मुंडे धनंजय मुंडेंचा विधानसभेला प्रचार करतात. काका आणि पुतण्याच्या या वादाचं रूपांतर एक सुखद झालेलं आहे आणि परत हे सगळं कुटुंब एकत्र आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर बीडमधलंच दुसरं एक कुटुंब, क्षीरसागर कुटुंब. जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर हे 2019ला जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बंड करून उठले, उभे राहिले निवडणुकीला आणि निवडून देखील आले. आणि आता परत ते संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर असा सामना आपल्याला बघायला मिळणारच आहे. रायगडमध्ये देखील सुनील तटकरे यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा पुतण्या संदीप तटकरे हा बंडाचं निशाण घेऊन उभा राहिलेलाच आहे. बंडाचं निशाण घेऊन उभा राहिलेला आहे. तो मध्ये एकदा नगराध्यक्ष देखील झाला होता. सुनील तटकरे यांची कन्या आदितीताई तटकरे आधीच्या एकसंघ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. आता देखील त्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होत्या. पण तिकडचे संदीप तटकरेंचं बंड काही अजून संपलेलं नाहीये, ते अजूनही त्यांच्या विरोधातच आहेत. विदर्भात देखील तिकडे अनिल देशमुखांच्या विरुद्ध आशिष देशमुख त्यांचे पुतणे, त्यांनी देखील एक 5-6 वर्षापूर्वीच त्यांच्या विरुद्ध बंड केलं आणि ते कायमच अनिल देशमुख यांच्या आता विरोधात आहेत. आता तर ते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांना मिळालेली आहे. सोलापुरात देखील, सोलापुरातलं हे बंड काका पुतण्यांचं फार जुनं आहे. ज्येष्ठ नेते सोलापुरातले आणि राज्याचे ज्येष्ठ नेते तेव्हाचे तत्कालीन प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील यांनी बंड पुकारलं. ते बंड आजही कायम चालूच आहे तसंच्या तसं. आता धवलसिंह मोहिते पाटील हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्या बंडाचं निशाण एकमेकांच्या विरोधातलं विजयसिंह मोहिते पाटील कुटुंब आणि धवलसिंह मोहिते पाटील कुटुंब यांचं चालूच आहे. त्यानंतर मगाशी मी सुरुवातीला म्हणालो होते छगनराव भुजबळ यांच्या विरुद्ध आता समीर भुजबळ यांनी बंड पुकारलंय. त्यांच्या विरुद्ध खरं तर ते पुकारलेलं नाहीये. छगन भुजबळ हे महायुतीमध्ये असल्यामुळे त्याला बंडाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. खरं तर असं म्हटलं जातं की समीर भुजबळ यांना उभं करण्यामागे, ते उभं राहण्यामागे छगन भुजबळांचाच हात आहे. छगन भुजबळांचाच त्यांना आशीर्वाद देखील आहे. आणि उद्या जर समीर भुजबळ निवडून आले सुहास कांदे यांच्या विरुद्ध, तर समीर भुजबळ हे परत जिथे छगन भुजबळ असतील, म्हणजे आता समजा महायुतीत आहेत ते, तर ते परत महायुतीलाच येऊन मिळतील. म्हणजे मी असं म्हटलंय की आता महायुतीत आहेत, ते मुद्दामून म्हटलंय कारण ते अजितदादा पवार यांच्या गटात आहेत. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत हे म्हणत असतो, अजितदादा पवारांची गॅरंटी काय कोणी देऊ शकत नाही. उद्या निवडणुकीच्या निकालानंतर ते महायुतीबरोबर राहतील का नाही राहतील हा येणारा काळ आपल्याला सांगेलच. येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. अजितदादांबद्दल आत्ता आपण बोललोच, त्यामुळे आणखी एक महाराष्ट्राच्या राजकारणातली पण देशभर गाजलेली तेवढीच हाय प्रोफाईल काका पुतण्यांची जोडी म्हणजे शरद पवार आणि अजितदादा पवार यांची जोडी. खरं तर अजितदादा पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करून पहाटेचा शपथविधी घेतला आणि ते एकदम प्रकाश झोतात आले. अर्थात तो 72 तासांचाच ठरला.
पण शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधलं अंतर्गत सुप्त राजकारण आणि त्याला असणारे कौटुंबिक कंगोरे हे त्याच्या आधीपासून एक किमान 5-6 वर्ष हे जे राजकारणामध्ये बारीक लक्ष ठेवून जी काही आमची पत्रकार मंडळी आहेत ना, त्यांच्या लक्षात आलंच होतं. त्याच्यावरती काही वृत्तपत्रांमध्ये अधूनमधून आर्टिकल्स देखील येत होती की शरद पवारांचा खरा वारसदार कोण, आणि त्या वारसा हक्कापोटी किंवा त्या वारसदारीपोटीच नंतर हे बंड झालं आणि मग तो गाजलेला पहाटेचा शपथविधी झाला. 2023 साली अजितदादांनी थेट 40-42 आमदार घेऊन काकांच्या विरोधात बंड पुकारलं आणि ते भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीला आले आणि थेट मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांचे आमदार घेऊन त्यांना 9 मंत्रिपदं मिळाली आणि स्वतःला उपमुख्यमंत्रीपद मिळालं. त्यामुळे या काका पुतण्यांचं बंड देखील तेवढंच महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आणि मग तेच त्याची रीव ओढली गेली अजितदादा पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यांमध्ये. मग रोहित पवारांनी आपण किती सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली. असं म्हटलं जातं की ती संघर्ष यात्रा काढली तरी त्यांचा खरा संघर्ष हा त्यांच्याच पक्षातल्या जयंतराव पाटलांच्या बरोबर सुरू आहे. त्यांना ते सिद्ध करायचंय की आपण देखील जयंतरावांइतकेच सक्षम आहोत. अर्थात ते सिद्ध करणं फार कठीण आहे. आणि आता म्हणजे शरद पवार, अजितदादा पवार, रोहित पवार आणि आता आणखीन एक पवार कुटुंबातलंच, पवार घराण्यातलंच काका पुतण्यांचं आणखीन एक बंड, आणखीन एक सुंदोपसुंदी किंवा एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असलेले राजकारणातले गडी म्हणूया आपण त्याला. ते कोण तर अजितदादा पवार आणि युगेंद्र पवार. बारामती या अत्यंत गाजलेल्या आणि जिथे मोठी बिग फाईट बघायला मिळते नेहमीच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील, तिथे येणाऱ्या 20 तारखेला अशीच एक बिग फाईट आपल्याला काका पुतण्यांमध्ये बघायला मिळणार आहे. आणि ती आहे अजितदादा पवार आणि युगेंद्र पवार या 2 काका पुतण्यांमधली बिग फाईट. त्यानंतर अत्यंत गाजलेलं हाय प्रोफाईल कुटुंब ज्याला म्हणता येईल, केवळ महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं, आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कुटुंब. त्या कुटुंबामध्ये जे बंड झालं ते अभूतपूर्व असं बंड होतं. कारण ते बंड ज्यांनी केलं ते राज ठाकरे देखील, म्हणजे मला कोणाची तुलना करायची नाहीये आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांबरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, तरी देखील हे मान्य केलंच पाहिजे की राज ठाकरे हे देखील तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्याच तोडीचे मास लीडर आहेत. 2003ला 30 नोव्हेंबर 2003ला उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी कार्याध्यक्ष म्हणून नेमलं. बाळासाहेबांनी नेमलं म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांनी नेमलं आणि त्याची घोषणा कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना नेमावं किंवा कार्याध्यक्ष या पदावरती उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात यावी असं प्रस्ताव राज ठाकरे यांच्याकडनंच करवून घेतला गेला. हो, मी करवून घेतला गेलाच म्हणालोय, त्यामुळे मला तो शब्द काही मागे घ्यायचा नाही. करवून घेतला गेला. 2003ला उद्धवजी कार्याध्यक्ष झाले. त्याच्या आधीचे 2-3 वर्ष, आणि मी हे अगदी खात्रीलायकरित्या याच्यासाठी सांगतोय की मी यातल्या काही गोष्टींचा अत्यंत जवळचा साक्षीदार आहे. 2003च्या आधी ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये असं म्हटलं जातं आणि ते खरंच होतं, जाणून बुजून राज ठाकरे यांच्या टीमला, राज ठाकरे यांनी सुचवलेल्या
उमेदवारांना तिकीटं नाकारण्यात आली आणि तिथेच, किंवा आपण असं म्हणूया की तीच उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती आणि मग त्यानंतर त्यांना कॉर्नर करण्यात यायला लागलं असं तेच म्हणतात. आणि हे राजकीय ज्यांना जाण आहे त्यांना देखील माहिती आहे की त्यांना कसं कॉर्नर करण्यात आलं, काय करण्यात आलं, काय त्याच्यामधली काही राजकारणातली जी काही गणितं होती आपापसातली, ती संघटनेतली होती, शिवसेनेतली, कुटुंबाची होती, जे काय असेल ते. कुटुंबावरती बोलण्याचा तुम्हाला आम्हाला कोणालाच अधिकार नाही, त्यामुळे आपण तो विषय बोलूया नको. पण मग 27 नोव्हेंबर 2005ला राज ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि हे सांगून राजीनामा दिला की माझ्या विठ्ठलाला, म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बडव्यांनी घेरलेला आहे आणि त्या बडव्यांनी घेरलेल्या विठ्ठलाबरोबर न राहता बाहेर पडण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005ला घेतला. त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी 9 मार्च 2006ला त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे हा राजकीय पक्ष स्थापन केला. आदरणीय शिवसेना प्रमुखांना सोडून, त्यांच्या पक्षातनं, त्यांच्या संघटनेतनं बाहेर पडून एक मोठी संघटना, एक मोठा राजकीय पक्ष उभारण्याचं आज 2024 मध्ये आहोत आपण. इतकी वर्ष ते सांभाळण्याचं, ते स्वतःच्या खांद्यावरती निभावून नेण्याचं धाडस राज ठाकरे यांनी दाखवलं. आणि याच कारणासाठी असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातली जनता ही राज ठाकरे यांच्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांना तेव्हाही बघत होती, आजही बघते. राज ठाकरे यांची स्टाईल म्हणण्यापेक्षा त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची स्टाईल भाषणाची, त्यांची स्टाईल उभं राहण्याची आणि त्यांची स्टाईल सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची आणि बोलण्याची. जसं वंदनीय शिवसेना प्रमुख परखडपणे बोलण्यास प्रसिद्ध होते, त्याच पद्धतीने राज ठाकरे देखील कुठलाही विषय असो, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता, राजकीय परिणाम काय होतील याची पर्वा न करता त्या विषयावरती मतं मांडत असतात. आणि म्हणूनच महाराष्ट्रातली जनता ही राज ठाकरे यांच्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांना बघते. अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा बाज आणि राजकारणाची स्टाईल वेगळी आहे, त्यामुळे राज ठाकरे तसे वागतात म्हणून उद्धवजींनी तसंच वागलं पाहिजे, तीच स्टाईल जोपासली पाहिजे असं समजण्याचं आणि असं अपेक्षा करण्याचं देखील काही कारण नाहीये. उद्धव ठाकरे यांचं राजकारण, जेव्हा उद्धवजी शिवसेनेमध्ये सक्रिय झाले, ते देखील मी अत्यंत जवळनं बघितलेले. त्यांचं राजकारण वेगळे आहे, ते सर्वसमावेशक होतं म्हणण्यापेक्षा त्यांनीच मी मुंबईकर ही घोषणा, हे घोषवाक्य देऊन सर्व मुंबईकरांना, म्हणजे बिगर मराठी मुंबईकरांना देखील शिवसेनेच्या जवळ आणण्याचं फार मोठं काम तेव्हा केलं होतं. हे नाकारून चालणारच नाही. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे हाय प्रोफाईल आहे. माझ्या अत्यंत, म्हणजे मला ज्याला म्हणतात ना, माझ्या मनाच्या, माझ्या हृदयाच्या जवळच्या गोष्टी आहेत त्यामुळे मी त्याच्यावरती जरा जास्त बोललो. पण त्याची पुढचं पाऊल मागच्या निवडणुकीत 2019 मध्ये जेव्हा आदित्य ठाकरे उभे राहिले, तेव्हा मात्र काका पुतण्याचं एक वेगळं नातं आपल्याला तिथे बघायला मिळालं. काका राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात स्वतःच्या पक्षाचा, मनसेचा उमेदवार न देता जणू काही आदित्य ठाकरे यांना त्या विधानसभा मतदारसंघामध्ये केकवॉक दिला असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. पण आज 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये, अर्थात असं काही जरुरी नाही की राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना केकवॉक दिला, तिकडे स्वतःचा उमेदवार उभा नाही केला म्हणून आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विरोधात माहीममधनं उद्धव ठाकरे यांनी उमेदवार देऊ नये. त्यांचं राजकारण करण्याची पद्धत वेगळी असू शकते. राज ठाकरे यांची वेगळी होती, त्यांनी त्या पद्धतीने केली. उद्धव ठाकरेंची पद्धत, उद्धव ठाकरेंची पॉलिसी वेगळी असू शकते. त्यांनी त्यांचा उमेदवार दिलेला आहे. अर्थात उमेदवार आत्ता दिलेला आहे, अजून आपण असं म्हणण्यात अर्थ नाही. 4 तारीख अजून लांब आहे, कदाचित उमेदवार मागेही घेतला जाईल आणि आपण बोललेलं चुकीचंही ठरू शकेल. पण आजच्या घडीला तरी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या काका पुतण्यांमधलं नातं काय होतं ते राज ठाकरे यांनी दाखवून दिलं.
पण उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे या काका पुतण्यांचं नातं कसं आहे ते 4 नोव्हेंबरला आपल्याला स्पष्ट होणार आहे. आणि अशी ही जी काही काका पुतण्यांची आव्हान प्रतिआव्हानांची नाती कुरघोड्यांचं राजकारण महाराष्ट्राने बघितले, तिथेच एक असं कुटुंब आहे याच महाराष्ट्रातल्या राजकारणातलं, महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यातलं, आणि जे कुटुंब देखील हाय प्रोफाईल आहे ते कुटुंब आहे काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय विलासराव देशमुख यांचं कुटुंब. विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल हे जे काका आहेत विलासराव देशमुखांच्या चिरंजीवांचे 3 पुत्रांचे अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख यांचे, त्यांचे नातं मात्र हे खरोखर आदर्श आहे. दिलीपराव देशमुखांबद्दल एका भाषणात एका कार्यक्रमात बोलताना रितेश देशमुख हे किती हळवे झाले होते, किती भावना विवश झाले होते, हे तुम्ही मुद्दामून मी तुम्हाला हे तुम्ही बघा, म्हणजे मी तुम्हाला दाखवत होते ते काय बोलले होते किंवा त्यांची काय प्रतिक्रिया होती किंवा त्यांची काही बॉडी लँग्वेज होती हे तुम्हाला कळेल, मी तुम्हाला दाखवतो ते बघा. पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो. आणि खरोखर हे एक उत्तम आदर्श नातं काका पुतण्यांचं विलासराव देशमुख गेल्यानंतर आणि विलासराव देशमुख असताना देखील दिलीपराव देशमुख यांच्या रूपाने आणि अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख या पुतण्यांच्या रूपाने ते कायम ठेवलेलं आहे. ते खरोखर आदर्श आहे. राजकारणामध्ये जिथे एकमेकांवरती कुरघोड्या केल्या जात आहेत, नाती बघितली जात नाहीत, तिथे हे देशमुख घराण्याचं नातं आणि देशमुख काका पुतण्यांचं ज्याला म्हणता येईल ना, देशमुख काका पुतण्यांचं बॉन्डिंग हे खरोखर कौतुकास्पद आहे. आज मी मुद्दामून या विषयाकडे वळलो होतो आणि हे या विषयाकडे वळायला कारण झालं, मगाशी मी म्हणालो तसं, काका पुतणे तर गेली आपण 7-8-10 वर्ष बघतोच आहे, पण राजेंद्र शिंगणे यांच्या विरुद्ध गायत्री शिंगणे या त्यांच्या पुतणींनी एल्गार पुकारला, तेव्हा मला जरा असं वाटलं की आज आपण काका पुतण्यांच्या जोडीलाच आता एक पुतणी देखील काकाच्या विरोधात उभी राहिलेली आहे, स्वतःच्या हक्कासाठी उभी राहिलेली आहे, तिला दिलेला शब्द पाळला गेला नाही, त्या उद्वेगापोटी उभी राहिलेली आहे. आणि म्हणून मी हा आजचा व्हिडिओ केला. आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. ते नक्की करा. बेल आयकॉन देखील नक्की दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला तातडीने मिळत जातील. 4 तारखेपर्यंत कोण उमेदवार आपल्या मागे घेतोय हे आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत आणखीन वेगळे 2-3 विषय आपण घेऊन येणार आहोत. कालचा जो व्हिडिओ होता फलोदी सट्टा बाजाराचा परवाचा, त्याच्यावरनं मला अनेक जणांचे मेसेज आलेले आहेत, कारण मी त्या व्हिडिओत म्हटलं होतं की हे दर 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी बदलत असतं. तर माझ्याकडे जे मेसेज आलेत, मला ज्यांनी फोन केला त्यांनी मला असं सांगितलंय की नवीन जेव्हा आकडेवारी त्यांची येईल तेव्हा देखील तुम्ही फलोदी सट्टा बाजाराच्या निकालावरती किंवा त्यांच्या आकडेवारीवरती एक व्हिडिओ नक्की बनवा. तर शक्य झालं तर तो व्हिडिओ देखील मी घेऊन आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला कुठले विषय ऐकायचे, कुठले विषय बघायचे या व्हिडिओच्या माध्यमातून ऑफिशियल अजय निकतेच्या, ते मला कळवा. आपली रजा घेतो. धन्यवाद आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.